नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या महसुलाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात प्रशासनाने आता धडक मोहीम सुरू केली आहे। 8 जुलै 2026 रोजी गडचिरोली बसस्थानक परिसरात आरटीओ अधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षा पर्यवेक्षकांनी संयुक्त कारवाई करत बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई केली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ करणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणणे आणि प्रवाशांना सुरक्षित, नियमित व अधिकृत सेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। बसस्थानक परिसरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांमुळे एसटीच्या उत्पन्नात घट होत होती। तसेच वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या आदेशानुसार सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा पर्यवेक्षक, वाहतूक पर्यवेक्षक, आरटीओ अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। गडचिरोली बसस्थानकाच्या 200 मीटर नो पार्किंग झोनमधून अवैध प्रवासी वाहने हटविण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करून बसस्थानकाबाहेर प्रवासी उचलणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू आहे। ही विशेष मोहीम 10 जुलैपर्यंत गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि अहेरी आगारांमध्ये सुरू राहणार आहे। मोहिमेचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे। 1 जुलै ते 7 जुलै 2026 या 7 दिवसांत गडचिरोली विभागाचे प्रति किलोमीटर उत्पन्न 11.42 रुपयांनी वाढले, तर भारमानात 14.31% वाढ झाली आहे। याच कालावधीत बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून पोलिसांनी 62,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। एसटी प्रशासन, सुरक्षा विभाग, आरटीओ आणि स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून सुरू असलेली ही मोहीम पुढील काळातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून विनयभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।